हा ऊस आहे। या ऊसाच्या रसाला मूत्रल किंवा मूत्रविकारनाशक असं सांगून ठेवलेलं आहे। म्हणजे ज्या लोकांना लघवीचे काही प्रॉब्लेम्स आहेत, लघवी व्यवस्थित होत नाही, अडखळत लघवी होते, अशा लोकांनी जर ऊसाचा रस पिला तर लघवी एकदम चांगल्या पद्धतीने होते आणि मूत्रमार्गातल्या ज्या समस्या आहेत त्या कमी व्हायला मदत होते। ज्या लोकांना लघवीला जळजळ होत असेल किंवा आग होत असेल किंवा मूतखड्यासारखे काही आजार असतील त्या लोकांसाठी सुद्धा ऊसाचा रस उपयोगी ठरतो। ऊसाचा रस हा कफ वाढवणारा आहे, त्याचबरोबर रक्त आणि पित्त यांचे जे दोष आहेत ते कमी करणार आहे। म्हणजे रक्तापासून होणारे विकार आणि पित्तापासून होणारे जे त्रास आहेत तर त्यांचा नाश करण्यासाठी ऊसाचा रस उपयोगी पडतो। तर ज्या लोकांना हातापायाची आग होत असेल, डोळ्याची जळजळ होत असेल, पोटामध्ये आग पडल्यासारखी वाटत असेल किंवा इतर काही पित्ताचे आजार असतील त्या लोकांनी ऊसाचा रस नक्की घ्यावा। त्याच्यामुळं हे रक्त आणि पित्ताचे त्रास कमी व्हायला मदत होते। त्याचबरोबर हा कफ वाढवतो शरीरातला, त्यामुळं शरीरामध्ये एक प्रकारची स्निग्धता यायला मदत होते। त्याचबरोबर ज्यांना डोळ्यांची आग होतीये किंवा पित्तामुळे ज्या लोकांना भ्रम किंवा चक्कर आल्यासारखी वाटते अशा लोकांनी ऊसाच्या रसाचं जरूर सेवन करावं। ऊसाचा रस हा एक एनर्जी ड्रिंक म्हणून काम करतो।